नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या महिला विवाहित आहे, नवविवाहित आहे अशा महिलांना आनंदाची बातमी आहे। त्या महिलांचे रेशन कार्डवरती नाव नाही अशा महिलांना सुद्धा येथे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। आणि परराज्यातील महिला हे महाराष्ट्र राज्यात विवाहित आहे अशा महिलांना सुद्धा येथे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, यासाठी राज्य सरकारने सुधारित GR येथे निर्गमित केला आहे। तर मित्रांनो, या GR मधली माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, याआधी आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, आता निर्गमित आलेला सुधारित GR 12 तारखेचा आजच्या तारखेचा GR आहे। यामध्ये बघू शकता मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत हा येथे GR दिलेला आहे। तर सुधारणेचा GR आहे मित्रांनो, दिनांक 12 जुलै 2024 या रोजी हा GR येथे आजच्या तारखेला दिलेला आहे। तर यामध्ये खाली तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर कुटुंबाची व्याख्या, सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील। कुटुंब याचा अर्थ पती व पत्नी, त्यांची अविवाहित मुले, 2 नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा। 3 परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे। 4 सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। 5 सदर योजनेत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। अशा पद्धतीने येथे हा सुधारित GR येथे आलेला आहे। तर तुम्ही येथे हा GR जर तुम्हाला पूर्णपणे बघायचा असेल तर तुम्ही maha.gov.in या वेबसाईटवर येथे तुम्ही हा GR येथे डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता की हा GR येथे निर्गमित केला आहे की नवविवाहित महिला, लग्न झालेली महिला म्हणजे तिचे नाव रेशन कार्डामध्ये लगेच लावणे शक्य नाही, त्यामुळे हा GR येथे निर्गमित केलेला आहे। तर त्यामध्ये त्या महिलेचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे। तर बघा मित्रांनो, आता रेशन कार्डची सुद्धा येथे अट राहिलेली नाही। तर यामध्ये उत्पन्नाचा दाखला असून सुद्धा येथे नवविवाहित महिला येथे अर्ज करू शकते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने येथे सुधारित GR 12 तारखेला येथे 12/12/2024 या रोजी GR येथे दिलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।